ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. आपल्याला अथर्व व्हायचंय, शांत व्हायचंय, सुखी व्हायचंय, समाधानी व्हायचंय, आनंदी व्हायचंय. हे एकदा उद्दिष्ट ठरलेलं आहे. त्यासाठीचा मार्गही आपला ठरला. गणेश अथर्व शीर्ष साधन आपलं ठरलेलं आहे. श्री गणेश उपासना. त्या उपासनेकरता मोरयाला समजून घ्यायचंय. कसा आहे माझा मोरया? त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, त्वमेव केवलम हर्तासी. या संपूर्ण अनंतकोटी ब्रह्मांडाचा निर्माता तूच आहेस, संचालक तू आहे, विनाशकर्ता तू आहे. याचा अर्थ उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तिन्ही गोष्टी मोरया तुझ्या हातात आहेत. हे सगळं तुझ्याच इच्छेने चालतंय. कशा करता हे समजून घ्यायचं? हे नुसतं म्हणण्यापुरतं नाहीये. ही वास्तविकता आहे आणि ही वास्तविकता आपल्याला अंतरंगी ठसवायची. कशा करता तेही कळलं पाहिजे. कशा करता हे सगळं करायचं? त्याचं उत्तर जेव्हा हे सगळं तुझ्या इच्छेने चालतंय हे मी आतमध्ये पक्क बसवून घेईल. मी वारंवार तो शब्द वापरतोय, म्हणण्यापुरतं नाही, आतमध्ये पक्क बसवून घेईल. तेव्हा एक गोष्ट होणार आहे, आता सगळ्या तुझ्याच इच्छेनुसार चालणाऱ्या गोष्टी आहेत म्हटल्यानंतर माझ्या इच्छा संपुष्टात येणार आहे. कारण मला काही इच्छाच करायचं कारण नाहीये. जे काय होणार आहे ते तुझ्या इच्छेने होणार आहे. जे काय करतोयस ते तू करतोयस म्हटल्यानंतर माझी इच्छा नाही. तुम्ही म्हणा मग इच्छा का काढायची? त्याचं उत्तर समजून घ्या. आपल्याला सुखी व्हायचंय, आनंदी व्हायचंय आणि जगातले सगळे दुःख इच्छांमुळे आहेत, अपेक्षांमुळे आहेत. व्यवस्थित समजून घेऊ. व्यवहारातलं एक उदाहरण सांगतो. एक वर्ग होता. वर्गामध्ये दोन विद्यार्थी होते. एक कमालीचा हुशार होता, एक कमालीचा ढप्पू होता. हा जो कमालीचा हुशार विद्यार्थी होता, निकाल लागल्यानंतर त्याला 95% मार्क मिळाले आणि तरीही तो रडत होता. शिक्षक त्याच्या जवळ आले. शिक्षकांनी त्याला जवळ घेतलं, कवटाळलं, डोक्यावरून हात फिरवला. अरे म्हणे 95 काही कमी झाले का? म्हणे काय करणार सर, उपयोग नाही. मला ज्या कॉलेजमध्ये ज्या ब्रँचला ॲडमिशन पाहिजे होती ती 98वर क्लोज होते. माझी सगळी मेहनत वाया गेली. मला पाहिजे तिथे ॲडमिशन मिळणार नाही. माझे सगळे प्रयत्न निष्फळ झाले. 95 काही कामाचे नाही, असं म्हणून तो रडतोय. हा दुसरा विद्यार्थी आला. कमालीचा ढप्पू होता. नापास होणार हे सांगण्याकरता कुठल्याही ज्योतिषाची गरज नव्हती. नापास झालेला होता. 3 विषयात नापास झालेला होता. नाचत आला, उड्या मारत आला. आश्चर्य वाटलं सगळ्यांना. शिक्षक त्याच्याही जवळ गेले. शिक्षकांनी त्याला विचारलं, म्हणे बेटा तुला कळलं का तुझा निकाल लागलेला आहे? म्हणे हो सर माहिती आहे. म्हणे तुला हे माहिती आहे का तू नापास झालेला आहे? तो म्हणे हो सर हे माहिती आहे, नापास झालो आहे. अरे म्हणे तू 3 विषयात नापास झालाय? हा म्हणाला हो सर तेही माहिती आहे, 3 विषयात नापास झालो आहे. म्हणे मग मूर्खा उड्या काय मारतोयस? त्यांनी दिलेलं उत्तर ऐकल्यानंतर शिक्षकाला भोवळ यायची वेळ होती. तो म्हणाला सर 3च विषयात नापास झालोय, 5 निघाले. एकाची अपेक्षा नव्हती. यातला विनोदाचा भाग बाजूला ठेवा, पण भाव त्यातला लक्षात घ्या. 95 मिळाल्यानंतरही 98ची अपेक्षावाला जो असतो तो 95 मिळून दुःखी असू शकतो. आणि ज्याला कुठलीच अपेक्षा नसते तो 3 विषयात नापास झाला तरी 5 निघाल्याच्या आनंदात राहू शकतो. तुम्ही आनंदात आयुष्य असा पद्धतीचा आनंद घ्या असं मला नाही म्हणायचं आहे, पण भाव त्यातला समजून घ्या. आनंदी होणे हे परिस्थितीवर अवलंबून नाही, हे आपल्याला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. कितीही मिळालं तरी पलीकडची जर अपेक्षा असेल तर माणसाला सुख मिळू शकत नाही, समाधान मिळू शकत नाही. व्यवहारामध्ये ते सगळ्या इच्छा असाव्यात, त्याच्याबद्दलचा विषय नाही आहे. व्यवहार तुम्हाला निरीच्छ होऊन करा असं म्हणणार नाही कोणी, पण आपल्याला अध्यात्माच्या क्षेत्रातलं समजून घ्यायचं आहे, मानसिक पातळीवर समजून घ्यायचं आहे. इच्छा असणे, काहीतरी मागणी असणे हे अपूर्णतेचं लक्षण आहे, हे आपण पहिल्या दिवशी पाहतोय. आणि मग आपल्याला मागणी उरतीये याचा अर्थ आपण सुखी होऊ शकत नाही. आणि अध्यात्माच्या क्षेत्रात ही अडचण लक्षात घ्या. मंदिरात आपण जेव्हा जाऊन पोहोचतो स्वतःला शांतपणे विचारा, आम्ही भगवंताच्या दर्शनाकरता आलोय की मागण्या मागायला आलोय? वस्तुस्थिती हीच असते. आपल्यातले बहुसंख्य लोक काही ना काहीतरी मागायसाठी जातात.
यादीच आपली आधी पोहोचते, आपण नंतर पोहोचतो. हे दे, ते दे, ते दे, ते दे, हे सगळं दे. आणि हे सगळं दिलं तर मग काहीतरी 5 रुपयांनी एक नारळ, हे त्याच्यावरही विश्वास नाही, हे सगळं दिलं तर देईल, असा नसतो भक्तीचा खेळ. भक्ती हा शांतपणे समर्पित होण्याचा विषय आहे. भक्ती याचा अर्थ तुझीच इच्छा, माझी इच्छाच नाही आता काही, तू जे करशील ते योग्य आहे, तू जे देशील ते योग्य आहे, तू जे माझ्यासाठी नेमून दिलेलं आहे ते कार्य मी व्यवस्थित फक्त करत राहणार आहे. ही कृपा म्हणून कार्य करत राहणार आहे, ही तुझी इच्छा म्हणून करत राहणार आहे, कारण सर्वत्र तूच व्यापलेला आहेस. म्हणून पुढच्या याच्यामध्ये आपल्याला अथर्व शीर्षकार सांगतात, सर्वं खलु इदं ब्रह्मासि, तू सर्वत्र भरलेलं परब्रह्म आहेस, सर्वत्र तेच चैतन्य भरलेलं आहे. हे वाक्य व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. सर्वत्र चैतन्य भरलंय म्हटलं की आपल्याला आश्चर्य वाटेल, अहो जगात कितीतरी निर्जीव गोष्टी आहेत. त्याचं उत्तर आहे नाही, त्या तुम्हाला आम्हाला निर्जीव वाटतात, याचा अर्थ त्या निर्जीव नाही. हे व्यवस्थित सूत्रबद्ध रीतीने समजून घेऊ. आपण सगळेजण समोर पाहत असतो, आपल्या समोर एखादी भिंत असते, त्या भिंतीची रचना समजून घ्या. सर्वं खलु इदं ब्रह्मासि आपल्याला समजून घ्यायचं आहे, तरच ते आपल्याला निश्चितपणे कळेल. एक भिंत आपल्या समोर आहे, कशी दिसते ती भिंत, कशी दिसते याच्यापेक्षा ती कशी आहे याचा विचार करू, मग आपल्याला दिसते त्याचा विचार करता येईल. त्या समोरच्या भिंतीमध्ये कशापासून भिंत बनली, त्याचं उत्तर आहे विटांपासून बनली. विटा कशापासून बनल्या, मातीपासून बनल्या. मागे 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 गेलं तर ठरलेला विज्ञानाचा विषय आहे, जगातली कुठलीही गोष्ट त्या पदार्थाच्या अणूपासून बनलेली असते. सगळ्या गोष्टी याच पद्धतीने बनल्या. ते अणू तरी शेवटचे घटक आहेत का? त्याचं उत्तर आहे नाही. त्या प्रत्येक अणूमध्ये 3 प्रकारचे कण आहेत. त्या 3 प्रकारच्या कणांना इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन असं म्हणतात. गंमत पहा आता कशी आहे. मी प्रोटॉन म्हटलं की तुम्हाला वैज्ञानिक वाटतं, पण मी सत्वगुण म्हटलं तर तुम्ही म्हणाले काहीतरी जुनाट आहे. मी इलेक्ट्रॉन म्हटलं तुम्ही म्हणाल वा वा वैज्ञानिक बोलताय, पण मी तुम्हाला म्हटलं रजोगुण, तुम्ही म्हणाल काहीतरी पुराणं सांगताय, प्राचीन सांगताय. मी तुम्हाला म्हटलं तमोगुण आहे, तुम्ही म्हणाल हा हे काहीतरी जुनाट गोष्ट आहे. पण न्यूट्रॉन म्हटलं की बरोबर तुम्हाला लक्षात येतं. कायम लक्षात घ्या, ज्याला विज्ञानामध्ये इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन म्हणतात त्यालाच आध्यात्मिक शास्त्रामध्ये सत्व रज तम म्हणतात. शांतपणे या सगळ्यांचे गुण तपासा, तुमच्या लक्षात येईल सारखेच आहेत. यातला इलेक्ट्रॉनचा विचार करू. यातले इलेक्ट्रॉन नावाचे जे कण आहेत ते प्रचंड वेगात फिरत आहेत. आता फिरत आहेत लक्षात घ्या. त्या भिंतीमध्ये असणाऱ्या प्रत्येक अणूमधले कितीतरी इलेक्ट्रॉन सतत फिरत आहेत, प्रचंड गतीने फिरत आहेत. आता या वाक्याचा अर्थ समजून घ्या. प्रचंड गतीने फिरतायत या वाक्याचा अर्थ तिथं पोकळी आहे, कारण पोकळी असल्याशिवाय फिरणे नावाची गोष्ट शक्य नाही. तुमच्याच आकाराची एखादी डब्बी बनवली, पेटी बनवली, त्याच्यात तुम्हाला बसवलं, आता सांगितलं फिरा, आता कसं शक्य आहे? नाही शक्य. फिरण्याकरता पोकळी लागते. सगळे इलेक्ट्रॉन फिरत आहेत याचा अर्थ अणू पोकळ आहे. एवढं कळलं आपल्याला, मान्य करावं लागतं. इलेक्ट्रॉन फिरत आहेत, अणू पोकळ आहे. फिरत आहेत याचा अर्थ तिथं गती आहे, कारण त्याच्याशिवाय फिरणे नावाची गोष्ट शक्य नाही. आणि तिसरी गोष्ट, जर गती आहे तर याचा अर्थ चैतन्य आहे, कारण गती हा चैतन्याचा भाव असू शकतो. वाक्याचा अर्थ एकेका अणूमध्ये असणारे सगळे इलेक्ट्रॉन गतिशील आहेत, याचा अर्थ इलेक्ट्रॉन अणू पोकळ आहे. अणूंनी बनलेली भिंत ही पोकळ आहे. धक्कादायक आहे ना? पण वस्तुस्थिती लक्षात घ्या. समोर असलेली भिंत ज्या अणूंपासून बनली ते सगळे अणू जर पोकळ असतील तर त्या सगळ्या अणूंच्या पोकळीने एकत्र बनलेली भिंत पोकळ आहे असंच म्हणावं लागेल. ते सगळे अणू जर गतिशील आहेत तर याचा अर्थ भिंत गतिशील आहे म्हणावं लागतं. जर त्या सगळ्या अणूंमध्ये गती म्हणजे चैतन्य आहे तर सगळी भिंत चैतन्याने युक्त आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. तू म्हणाला असं तर काहीच जाणवत नाही. त्याचं उत्तर बरोबर आहे. यालाच आध्यात्मिक शास्त्रामध्ये माया असं म्हणतात. माया शब्दाचा अर्थच समजून घ्या. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी. जी अवस्था वास्तव नाही पण जाणवते तिलाच तर माया म्हणतात. भिंत पोकळ आहे पण भरीव जाणवते. भिंत गतिशील आहे पण स्थितिशील जाणवते. भिंत चैतन्ययुक्त आहे पण अचेतन जाणवते. यालाच तर माया म्हणतात.
ती चेतन जाणवते कोणाला? त्याच्यावर बसणारी माऊली असावी लागते. मग भिंत सुद्धा सचेतन असू शकते, त्यातला चमत्काराचा भाग नसतो. भिंतीतल्या चैतन्याशी सुद्धा माऊली संबंधित झालेली आहे, त्यांचं अनुसंधान झालेलं असतं. अर्थात तो पूर्ण वेगळा विषय बाजूला ठेवू. मला भाव आपल्याला सांगायचा आहे, सर्वत्र फक्त आणि फक्त चैतन्य भरलेलं आहे आणि ते चैतन्य हे मोरया तुझं स्वरूप आहे. याचा अर्थ सर्वत्र तूच भरलेला आहे. एकदा सगळीकडे तूच आहे म्हटला की बाकीच्या गोष्टीतला सोडून द्या, अचेतनातला जाऊ द्या, बाकीच्या पशुपक्ष्यांमधला जाऊ द्या, निदान माणसांमधला तर तू कळायला पाहिजे की नाही. हे आपल्या कामाचं आहे, त्या दृष्टीने समजून घेऊ. मला प्रत्येक माणसामध्ये मोरया दिसला पाहिजे. मग मी जेव्हा प्रत्येक माणसाच्या आतमध्ये मोरया पाहिल तेव्हा पुढचा भाग महत्त्वाचा येईल की जर मी त्या प्रत्येक माणसात मोरया पाहिल तर त्याला मी वाईट बोललो तर माझ्या मोरयाला वाईट वाटणार आहे. ही भूमिका नको का माझी? ही असायला पाहिजे. ही भक्ताची भूमिका आहे. त्याच्यासाठी हे सगळं विवेचन आहे. त्या अचेतनात असतं की नाही तो भाग सोडून द्या. मग त्या अचेतनाच्याही बाबतीत म्हणून माऊलींनी काय सुंदर शब्द वापरला, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. भूता म्हटलं, भूत शब्द वापरला जातो जे जे निर्माण झालेलं आहे. मग सचेतन असेल अचेतन असेल, जे जे निर्माण झालं ते भूत आहे. माऊली म्हणते भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. त्यांच्याशी मैत्र असलं पाहिजे, कारण सर्वत्र मोरया तूच भरलाय. मी समोरच्या पदार्थांशी वागताना सुद्धा माझा मोरया म्हणून जेव्हा वागायला सुरुवात करील तेव्हा त्यातला आनंद किती असेल हे समजून घ्या, त्यातलं प्रेम किती असेल. सामान्य वस्तू असेल तर आपण इकडे तिकडे फेकू, आपल्याला ती निर्जीव वस्तू वापरत असेल तर आपण तिला लाथाडू. माझा मोरया आहे ही जर कल्पना आली तर त्या वस्तूंशी वागताना सुद्धा किती प्रेमळ असेल. आणि मग वस्तूंशी वागतानाही माझ्यात जर प्रेमळपणा आला तर तो पशुपक्ष्यांशी वागताना किती येईल, त्याच्या पलीकडे तो निदान माणसांशी वागताना कसं येईल. आणि नियम सांगितला शास्त्रकारांनी, पेरिले तैसे उगवते. मग तुम्ही जेव्हा समोरच्या माणसांशी प्रेमळपणे वागू लागाल, तुम्ही जेव्हा समोरच्या माणसांशी आत्मीयतेने वागू लागाल, ते जेव्हा तुम्ही समोरच्या माणसांशी भक्तिपूर्ण रीतीने मोरया आहे समजून वागू लागाल, स्वाभाविक तिकडून येणाऱ्या प्रतिक्रियाही तशाच असणार आहेत, ज्यांनी मी सुखी होणार आहे, मी आनंदी होणार आहे. कारण जगाचा हा नियम समजून घ्या. का मोरया समजून घ्यायचं आहे सर्वत्र? त्याचं उत्तर केवळ म्हणण्यापुरतं नाही आहे. त्याचं उत्तर आहे जेव्हा मी समोरच्याला मोरया समजेल तेव्हा माझं वागणं जे बदलेल, त्या वागण्याने त्याचं वागणं बदलेल आणि त्याचं वागणं बदलल्यानंतर मला आनंद मिळणार आहे, शांती मिळणार आहे, सुख मिळणार आहे. ही भूमिका व्यवस्थित समजून घ्यायची आहे. त्यासाठी पहिल्यांदा परिवर्तन माझ्यात, कारण समोरचा कसा वागणार हे माझ्या हातात नाहीये, पण मी कसं वागायचं हे माझ्या हातात आहे. आपल्याला रचना त्याच्यासाठी समजून घ्यायची आहे. मग त्या दृष्टीने आपल्याला सांगितलं, सर्वं खलु इदं ब्रह्मासि त्वं साक्षात आत्मा असि नित्यम. तू प्रत्यक्ष आत्मा आहेस. आता दोन्ही अर्थाने समजून घ्या. तू सर्वत्र भरलेला आहे हे एक समजून घेतलं, तू आत्मा आहे हे पुढची रचना सांगितली. कारण सर्वत्र भरलेला आहे हे समष्टीचा विचार सांगितला, जीवात सर्वत्र देहात सर्वत्र भरलेला आहे हा व्यष्टीचा विचार सांगितला. आणि पुढचा शब्द फार मजेदार सुंदर वापरला, त्वं प्रत्यक्षम आत्मासी. त्वं प्रत्यक्षम तत्वमसी त्वं साक्षात आत्मासी. सगळीकडे तो शब्द प्रत्यक्ष, डोळ्यासमोर असलेलं, साक्षात डोळ्याच्या समोर असलेलं. तू डोळ्याच्या समोर असलेलं आत्मतत्व आहेस, तू डोळ्याच्या समोर असलेला परमात्मा आहेस. अजब हे वाक्य रचना. जर परमात्मा आहे, निर्गुण निराकार परब्रह्म आहे, तर डोळ्याच्या समोर कसं असेल, आणि जर डोळ्याच्या समोर असेल तर निर्गुण निराकार परब्रह्म कसं असेल. पण या दोन्ही गोष्टी एकत्रित पाहायला मिळतात, त्यालाच तर माझा मोरया म्हणतात. वैभवच मोरयाचं ते लक्षात घ्या. तुमच्या माझ्या समोर असणारी कुठलीही सगुण साकार गोष्ट असेल तरच ती पाहता येते. निर्गुण निराकाराला पाहता येत नाही, कारण डोळ्यांना पाहण्यासाठी आकार लागतो. त्या आकाराला रूप असं म्हणतात. मग सगळ्या रूपवान गोष्टी आपल्याला पाहता येतात, पण ज्याला रूपच नाही त्याचं काय. पण तीही रचना आपल्याला अद्वितीय दिली शास्त्रकारांनी. माझा मोरया अरूप आहे,
तो जसा दिसत आहे तसाच तो न दिसणाराही आहे, एकाच वेळी आहे. काय मजेदार रचना आहे. समर्थांचा हिशोब आपण पहिल्या दिवशी पाहिला. समर्थ सांगतात, जयासी लटिकाची आळ आला, जो माया गौरी पासोनी जाहला, झालाची नाही त्या अरूपाला रूप कैचे. मोरयाला रूपच नाहीये. काय मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. आपण एखाद्याला रूपवान म्हणतो, एखाद्या महिलेला रूपवती म्हणतो. कशाच्या आधारावर म्हणतो? हात पाहून म्हणता का रूपवान आहे? नाही म्हणत. पाय पाहून म्हणता का रूपवान आहे? नाही म्हणत. मग काय पाहून नेमकं म्हणता? त्याचं उत्तर शास्त्रकारांनी दिलं. एकच गोष्ट पाहून आपण म्हणत असतो, चेहरा. तो चेहरा पाहून आपण सांगतो हा रूपवान आहे, किंवा चेहरा पाहून आपण सांगतो ही रूपवती आहे. कारण संबंध रूपाचा चेहऱ्याशी आपण लावतो, त्याच्याच आधारावर आपण रूप ठरवत असतो. आता लक्षात घ्या मजेदार रचना. मोरयाचं शरीर तुमच्या माझ्यासारखं आहे. 4 हात हा भाग सोडून द्या, तो प्रत्येकच देवतेच्या बाबतीत केला. तो का असतो हेही आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे कुठल्याही देवता सामान्यतः म्हणजे भगवान रामचंद्रांसारखं मानवी अवतरणातलं दैवत असेल ते भाग सोडून द्या, किंवा हनुमंतांसारखं दैवत असेल तर तो भाग वेगळा. पण सामान्यतः आपल्याकडच्या सगळ्या देवता 4 हाताच्या आहेत, 6 हाताच्या आहेत, 8 हाताच्या. जगदंबेचे स्वरूप सगळे अष्टभुजा, दशभुजा. कशा करता असं वर्णन असेल? त्याचं उत्तर आमच्या माता भगिनींना विचारा, त्या मस्त तुम्हाला सांगतील. एखाद दिवशी घरात जास्तीची कामं असू द्या, ती पटकन बोलून मोकळी होते, मला काय 4 हात आहेत काय? आता मला सांगा, खरंच 4 हात असते तर कामं खरंच लवकर झाले असते का? त्याचं उत्तर आहे नाही. अनेकदा तर गोंधळ झाला असता. समजा अष्टभुजा प्रकट झाली, 8 हातातल्या कोणत्या हातात नेमकं काय घेतलंय हेच समजून घेण्यात पहिल्यांदा वेळ गेला असता. पण विनोदाचा भाग बाजूला ठेवा, त्यातला भाव समजून. मग का 8 हाताचे, का 10 हातांच्या? त्याचं उत्तर आहे, हात हे कृतीचं प्रतीक आहे, आणि भगवान आपल्यापेक्षा अधिक शक्ती संपन्न आहे, कृती संपन्न आहे, ही दाखवण्याची शास्त्राची ती एक प्रतिकात्मक पद्धती आहे. म्हणून 4 हात असणे हा भाग वेगळा. जेव्हा आपण चतुर्भुजमूचा विचार करू त्यावेळेस त्याचा आणखीन विचार करू, पण भाव समजून घ्या. तिथे हात वेगळ्या बाजूला ठेवा, संख्या बाजूला ठेवा. शरीर, कंठापासून खालचं जे शरीर आहे मोरयाचं, ते तुमच्या माझ्यासारखं आहे. हात असतील तरी ते आपल्यासारखे आहेत, पाय असतील तर आपल्यासारखे आहेत, गळ्यापासून खालचा सगळा भाग आपल्यासारखा आहे. मोरयाचं वेगळेपण कुठं आहे? त्याचं उत्तर आहे, मोरयाचं वेगळेपण गळ्याच्या वर आहे, गळ्याच्या खाली नाही आहे. गळ्याच्या वरचा भाग वेगळा आहे. कसा वेगळा आहे? त्याचं उत्तर आहे, गजमस्तक आहे. आणि हा शब्द व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. हा शब्द केवळ प्रतीक नाही, नाईलाज आहे. चित्रकार इलाज नाही त्यांचा, मूर्तिकारांचा इलाज नाही, ते त्याच पद्धतीने मूर्ती करणार. पण आता इथून पुढे आपण जेव्हा मूर्ती पाहू तेव्हा मूर्ती पाहताना आपलं मन अमूर्तापर्यंत गेलं पाहिजे. कारण मूर्ती हे माध्यम आहे, कायम लक्षात ठेवा. मूर्तीची उपासना नाही करायची आहे. उपासनेचं स्वरूप आपल्याला जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी सांगितलं. ते पांडुरंगाच्या समोर जाऊन उभे राहतात आणि म्हणतात, परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग काय आहे? पांडुरंग परब्रह्माचं लिंग आहे. याचा अर्थ चिन्ह आहे, ओळख आहे. जसं रस्त्यामध्ये इथून पुढे आता डावा बाजूला जायचं आहे, उजव्या बाजूला जायचं आहे असं सांगणारे आपल्याला चिन्ह असतात. ते चिन्ह म्हणजे रस्ता नसतो, त्या चिन्हांकडे पाहून आपल्याला पुढचा मार्ग कळतो. मूर्ती तशी आहे, मूर्तीतून आपल्याला अमूर्तापर्यंत जायचं आहे. मूर्ती हे माध्यम आहे, आणि त्या माध्यमातलं सगळ्यात सुंदर माध्यम तुमचा माझा मोरया आहे. कारण माझ्या मोरयाची मूर्ती अलौकिक आहे, ती मूर्त असताना अमूर्त आहे. म्हणजे काय? गजमस्तक आहे. काय गज शब्दाचा खेळ आहे? गज शब्दामध्ये 2 अक्षर आहेत, ग आणि ज. आता गंमत पाय या अक्षरांची. पलटवा अक्षर, ज ग तयार होतं. जे ग ज त्याला पलटवलं की ज ग तयार होतं. आता जगाचं तुम्ही वर्णन करू शकता. कसं आहे हे जग? हे जग कधीतरी निर्माण झालं म्हणून या जगाला सादी असं म्हणतात. हे जग कधीतरी नष्ट होणार आहे म्हणून या जगाला शांत असं म्हणतात. हे जगात वेगवेगळ्या प्रकारचे आकार आहे म्हणून या जगाला साकार म्हणतात. हे जग वेगवेगळ्या प्रकारच्या भावनांनी तयार झालेलं आहे म्हणून 3 गुणांनी तयार झालेलं असल्यामुळे त्रिगुणात्मक आहे. या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुःख आहेत म्हणून हे जग दुःखमय आहे. एकत्रित विचार करा, जे सगुण आहे, साकार आहे, सादी आहे, शांत आहे, परिवर्तनीय आहे, दुःखमय आहे, त्याला जग असं म्हणतात. याच्या जे विपरीत त्याला ग ज असं म्हणतात.
याचा अर्थ जे अनादी आहे, जे अनंत आहे, जे निर्गुण आहे, निराकार आहे, अपरिवर्तनीय आहे, चिरंतन शाश्वत आहे, आनंदमय आहे, त्याला गज असं म्हणतात. हे मोरया ते तुझं मस्तक आहे, याचा अर्थ ती तुझी ओळख आहे. कारण माणूस मस्तकावरून ओळखल्या जातो, चेहऱ्यावरून ओळखल्या जातो. मोरया तुला कसं ओळखायचं? त्याचं उत्तर आहे निर्गुण निराकार रूपातच ओळखायचं. सगुण साकार रूपामध्ये देह आहे तुझा, पण मस्तक निर्गुण निराकार आहे. आणि देह जरी सगुण साकार असला तरी मस्तक निर्गुण निराकार असणे याचा अर्थ तुझी खरी ओळख निर्गुण निराकार आहे. याचा अर्थ जरी तू आत्ता आमच्या समोर या मूर्तीमध्ये विराजित असला तरी मूर्त नाहीयेस मोरया, तू अमूर्त आहे. आणि तुझ्या मूर्तीच्या द्वारे आम्ही त्या अमूर्त तत्वापर्यंत पोहोचणार आहे. कारण लक्षात घ्या, मूर्ती नष्ट होणारच आहे. कितीही सुंदर असू द्या, कितीही तयार केलेली अप्रतिम असू द्या, तिचं विसर्जन आवश्यक आहे. आणि म्हणून गणेश उत्सवाची ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. 10 दिवस आपण त्याचा आनंदाने उत्सव करतो, त्याला नेऊन विसर्जित करतो. तुम्हाला एवढी चांगली मूर्ती विसर्जित का करायची? त्याचं उत्तर समजून घ्या. इथलं विसर्जन याचा अर्थ रूपाच्या मध्ये असलेला भाग आता अरूपाला समर्पित करायचा आहे. आत्तापर्यंत साकार असलेली गोष्ट निराकारापर्यंत माझी उपासना न्यायची आहे. तिथे असलेली आत्तापर्यंतची मूर्त अवस्था सोडून अमूर्त व्हायचं आहे. काही वेळा ती मूर्ती स्थिर असते, जसं आपल्या मंदिरातली मूर्ती आहे, स्थिर आहे. पण तो स्थिर मोरया वेगळा, उत्सवाकरता जो मानला जातो त्याचं विसर्जन होतं. म्हणजे आता स्थिर मूर्तीकडे पाहताना सुद्धा मला त्या स्थिर अमूर्त तत्वाचा विचार करायचा आहे, तरच आपली उपासना होणार आहे. कारण अस्थिर असणाऱ्या आणि केवळ मूर्तीचा विचार जर तुम्ही केला तर तुमची उपासना नाही होऊ शकणार. मूर्ती हे माध्यम आहे, आपल्यासमोर कायम बसलेलं आहे, म्हणून ते कायम माध्यम आपल्यासाठी आहे. पण त्या माध्यमाच्या द्वारे आपल्याला अमूर्तापर्यंत पोहोचायचं आहे. ती अमूर्ताची भूमिका आपल्याला समजून घ्यायची आहे. त्याला म्हटलं त्वम साक्षात आत्मा असि नित्यम. उरलेला विचार उद्याच्या भागात. जय गजानन.